आवाज कमी कर थोडस. हॅलो हॅलो. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनीशी, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. समचरणं सरोजं सान्धनिलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका केला सराना. शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा, मुगुटे जळा कारुण्य सिंधू, भव दुःख हारी, तुझ वीण शंभो, शंकरा मज कोण तारी रे प्रभो, मज कोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन ले मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार. जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तीची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या 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 वारकरी संतांच्या. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवना, तयान बाधी क्रोध काम.
प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आशुतोष भगवान श्री भोलेनाथाच्या आशुतोष भगवान श्री शिवाच्या स्वभावाचं वर्णन करतात. कसे आहेत शिव, त्या संबंधानं पहिला शब्द वापरला शिव भोळे आहे. नुसते भोळे असून नाही तर ते चक्रवर्ती देव आहे. अशा भोळ्या चक्रवर्ती भगवान शिवाच्या नामाचा मी सतत उच्चार करतो. भगवान शिवाच्या स्वभावाचं वर्णन करत असताना भगवान शिवाच्या नामात काय शक्ती आहे, भगवान शिवाच्या दर्शनात काय शक्ती आहे आणि भगवान शिवाच्या कृपेत काय शक्ती आहे. स्वभाव, नाम, दर्शन आणि कृपा या संबंधाने भगवान शिवाची महती, भगवान शिवाचं महत्व संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्णन करतात. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी आजचं कीर्तन नैमित्तिक कीर्तन आहे. जेवढे समोर बसलेले आहेत या सर्वांना निमंत्रणानं इथे आलेली आहेत. कशा करता कीर्तन आहे, कोणता कार्यक्रम आहे सांगण्याची दुसरी गरज नाही, परंतु वक्त्याची प्रमुख जबाबदारी असते की त्यानं त्याचा उद्बोध करावा. परमश्रद्धेय श्री सीताराम एकनाथजी जाधव, परमश्रद्धेय मातोश्री सौभाग्यवती मंदाकिनी सीताराम जाधव, सन्मान्य श्री त्र्यंबकराव पाटील व ताकाटे, मातोश्री सौभाग्यवती कुसुमताई त्र्यंबक ताकाटे, त्याचप्रमाणे जयरामजी पंढरीनाथ जाधव, सौभाग्यवती आईसाहेब बंदाबाई जयराम जाधव, परमश्रद्धेय रामराव पंढरीनाथ वाघचौरे आणि मातोश्री सौभाग्यवती शैलाताई रामराव वाघचौरे या सर्व यजमानांनी भारत देशातील अत्यंत पवित्र मानली जाणारी चारधाम तीर्थयात्रा नाशिकपासून उत्तरेमध्ये प्रवेश करत असताना मार्गामध्ये जेवढे जेवढे तीर्थ येतील ती सर्व तीर्थ या मंडळींनी केले. प्रमुख तीर्थ प्रयागराज, सब तीर्थों के राजा है वह प्रयागराज है. त्रिवेणीचं स्नान केलं, पुढे काशी विश्वनाथाचं दर्शन केलं. जगाच्या पाठीवरती सगळ्यात सुंदर गाव, सगळ्यात सुंदर देश, सगळ्यात अलौकिक तीर्थ, सगळ्यात पवित्र पावन तीर्थ कुठलं असेल तर ती काशी आहे. आणि म्हणून काशी मावंद असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. पुढे जाऊन अयोध्येचं दर्शन केलेलं आहे. खूप भाग्यवान आहात तुम्ही. अयोध्येच्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या हक्काच्या जागेवरती जिथे श्रीराम जन्माला आले त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं ही अखिल हिंदूंची प्रार्थना. आणि त्या प्रार्थने न करता भगवान श्रीराम ज्या ठिकाणी जन्माला आले त्या ठिकाणी त्यांचं मंदिर व्हावं यासाठी $550 वर्ष निरंतर प्रयास त्या मंदिराच्या निर्मितीसाठी, त्या जागेचा हक्क मिळवण्यासाठी 4,71,000 साधू, ऋषी, महंत, नागा, दिगंबर, वैष्णव, वैरागी
प्राणाची आहुती दिली आणि तत्पश्चात मंदिर निर्माण झाल्यानंतर तुम्ही दर्शन करून आलात, पावन झाला. तुमची नावही गोड आहे. एकाचं नाव सीताराम आहे, एकाचं नाव जयराम आहे आणि तिसऱ्याचं नाव रामराव आहे. त्र्यंबक तो राज है. या सगळ्या बंधूंनी, या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी ही सगळी यात्रा केली आणि पुढे जी देवभूमी म्हणून ओळखली जाते, उत्तराखंड मध्ये 4 धाम आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. ही उत्तराखंड या राज्यातली 4 धाम आहेत. उत्तरेतली धाम म्हणतात याला. परंतु आद्य गुरु शंकराचार्यांनी अखिल मानवी विश्वाला अध्यात्माचं ज्ञान व्हावं, अखिल मानवी समाजाला ज्या करता हा नरदेह प्राप्त झाला, ईश्वराचं मूलभूत ज्ञान व्हावं, त्याकरता ते ज्ञान कुठे होईल? सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कली युगामध्ये, काही 100,000 वर्षापूर्वी साधू संत असे गावागावात नव्हते. ते जिथे देव आहे, लगेच इकडे बघा माझ्याकडे. इकडे बघा माझ्याकडे. बस तिला पाणी द्या. काय सांगतो मी, लक्ष आहे ना? जिथे स्वतः देव वास्तव्य करतोय, त्या ठिकाणी साधू संत ऋषी मुनी तप साधना करायचे. सामान्य जीवाला देवाचं ज्ञान नव्हतं, भगवंताचं ज्ञान नव्हतं. ते ज्ञान करण्यासाठी संत पाहिजे होते. ते संत जिथे आहेत तिथे जावं लागायचं. हा विचार शंकराचार्यांच्या मनात आल्यानंतर या भारत खंडामध्ये 4 प्रमुख, 4 युगाचं प्रतिनिधित्व करणारी 4 धाम. त्याच्यामध्ये पहिलं धाम आहे बद्रीनाथ, दुसरं धाम आहे रामेश्वरम, तिसरं धाम आहे जगन्नाथपुरी आणि चौथं धाम आहे द्वारका. सतयुगाचं प्रतिनिधित्व बद्रीनाथ धाम करतं. असं सांगितलं तर धर्माचे 4 खांब आहेत. सतयुगामध्ये धर्म 4 खांबावरती उभा होता. त्रेता युगाचं प्रतिनिधित्व रामेश्वरम करत. त्रेता युगामध्ये धर्म 3च खांबावरती राहिला. आणि असं सांगितलं जातं द्वापार युगाचं प्रतिनिधित्व करणारं जे धाम आहे, त्या युगात श्रीकृष्ण जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्णानं स्वतःची राजधानी जी निर्माण केली आणि राजधानी निर्मिती करता जो इंजिनियर वापरला, ते इंजिनियर आहे विश्वकर्मा. ती पाण्यात बुडाली. पण स्वतः द्वारकाधीशांचं मंदिर आहे. द्वापाराचं प्रतिनिधित्व द्वारका धाम करतं आणि कलियुगाचं प्रतिनिधित्व जगन्नाथपुरी धाम करतं. अशी पावन यात्रा तुम्ही केलीत
आणि या पावन यात्रेची परिसमाप्ती आजच्या या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजची ही सेवा या चारही यजमानांनी ठेवलेली आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मी. यात्रा एकट्यानं केली नाही हे विशेष. पोरांना शांत बसवा, कीर्तनाला विक्षेप होणार नाही याची दक्षता घ्या. असं वाटलंच की मध्ये विक्षेप होतोय तो दुरुस्त करा लगेच. आणि या कीर्तनासाठी जे नियोजन केलंय ते अतिसुंदर आहे. सगळ्या जाधव परिवार, टाकाटे परिवार, वागचौरे परिवार, सीताराम दादा, त्र्यंबक दादा, जयराम दादा आणि रामराव दादा मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो, त्यांच्या मुलांना धन्यवाद देतो, त्यांच्या सुनांना धन्यवाद देतो, त्यांच्या नातवांना धन्यवाद देतो. आज या प्रत्येक परिवाराचा प्रमुख घटकातला जो नातेसंबंध आहे तो नातेसंबंध इथे उपस्थित आहे. आणि तुमच्यामुळे या मंडळीला आज हा भगवन नामाचा प्रसाद प्राप्त होणार आहे. सामान्य पुण्य नाही केलं तुम्ही, खूप मोठं पुण्य केलेलं आहे. पुढे बोलणार आहे मी. खूप सुंदर नियोजन कीर्तनाचं. परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचे वारकरी रत्न, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मृदंगाचार्य परमपूज्य हरिभक्तीपरायण हनुमान बापू शिंदे यांच्या सूचनेनं मी आज इथे कीर्तनाला आलो. या कीर्तनाच्या निमित्तानं माझे जिवलग मित्र, जुने सहकारी मृदंगाचार्य किसन महाराज सोनवणे हे उपस्थित आहेत. गायनाचार्य परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आदरणीय विनोद महाराज शिंदे, सोपान महाराज खैरनार, रायते महाराज. खूप गोड सुंदर केले. रायते म्हणजे तुम्ही रायते का? रायतेचे का इथलेच? खडकमाळे. खडकमाळे, हा तिकडेच रायते. खूप सुंदर चाल गायली विनोद महाराज आणि सोपान महाराज. खूप गोड, खूप छान वाटलं मला. माझे नित्य सहकारी हार्मोनियम वादक माऊली महाराज भागवत, परमश्रद्धेय संजय महाराज जाधव, खरं म्हणजे त्यांच्यामुळेच कीर्तन आहे. आणि दादानी मला सांगितलं की नाशकात कोणार्क नगरला कुठं कीर्तन होतं ते कीर्तन ऐकलं होतं, ते स्मरण राहिलं. आणि मग असा योग जुळून आला. सुंदर दोनही चोपदार टाळकरी. पोरांना त्रास होत असला तर बसून घ्यायचं बिंदास बिंदास, ज्या वेळेला वाटेल. नाश्ता केला नसेल आणि मग त्याची रिॲक्शन, पाणी चहा होते थोडेफार. संस्थेतल्या मुली आहेत का? गावातल्याच? छान आहे. आणि ज्या गावात मी कीर्तनाला आलोय या गावाची एक वेगळी महती आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या परंपरेचा वारसा या मातीला लागला. ही काही माती सामान्य नाही राजा. परमपूज्य संतवर्य वैकुंठवासी ब्रह्मलीन श्री मल्हारी बाबा, परमश्रद्धेय ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री पाटील बाबा, या महान संतांची परंपरा या मातीला लागलेली आहे. मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर सगळा वारकरी संप्रदाय आतमध्ये आहे, उपास्य आतमध्ये आहेत, उपासक आतमध्ये आहेत. या संबंधानं आपल्याला चर्चा करायची. थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐकूयात. जास्ती वेळ करणार नाही. 11:30 वाजले. 12, 12:15 दरम्यान कीर्तन ऐकूया. आपण खूप भाग्यवान मंडळी आहे. सगळेच संत सांगतात, सगळेच कीर्तनकार सांगतात, मी सांगतो. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतामध्ये नरदेह प्राप्त झाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
त्याच्यापेक्षा महत् भाग्याची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तुमच्याकडे सामान्य भाग्य नाही, आगाऊ भाग्य घेऊन तुम्ही जन्माला आलात. नुसते महाराष्ट्रात नाही जन्माला आला, नाशिक जिल्ह्यात जन्माला आला. नाशिक जिल्हा हा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं, वास्तव्यानं, वनवासातला कालखंड, ही भूमी प्रभू श्रीरामचंद्रांची भूमी आहे. ही सामान्य भूमी नाही, ही भूमी शिवाची भूमी आहे. ही भूमी सामान्य भूमी नाही, ही भूमी शक्तीची भूमी आहे. इथे भगवान श्रीराम आहेत, भगवान श्री शिव आहे आणि आदिशक्ती माता शक्ती सुद्धा आहे, सप्तशृंगी निवासिनी. या एकाच भाग्यानं तुमचं सीमित नाही झालं आयुष्य जीवन. या संबंध विश्वाला गुरुस्थान प्राप्त झालं या नाशिक जिल्ह्यामुळे. कारण विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदाता संत श्री निवृत्तीनाथांची समाधी नाशिक जिल्ह्यात आहे. प्रत्येकाला शक्य नाही गंगेच्या स्नानाकरता जाणं. मजावला हरिद्वारला, ऋषिकेशला, हिमालयामध्ये जावं लागेल. ती उत्तरेची गंगा आहे. पण अगदी तुमच्या उशापासनं जी वाहते ती सुद्धा गंगा आहे. ही दक्षिण गंगा आहे, गोदावरी. सगळे तीर्थ कुशावर्तामध्ये स्नान करण्यासाठी येतात. कुशावर्तामध्ये सुद्धा गंगा आहे. तुम्हाला स्नानही भेटतं, तुम्हाला शेतीसाठी पाणीही भेटतं. तिच्याच सिंचनानं निर्माण झालेली फळं, तिच्या सिंचनानं निर्माण झालेलं अन्न तुम्ही सेवन करता. परंतु संतांनी असं वर्णन केलं, या गंगेचं नुसतं वाचन नाव जरी घेतलं, वाच म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता गंगा गंगा, वाच म्हणता गंगा गंगा. सकल दोष जाती मगा, सकल दोष जाती मगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरे, दृष्टी पडता ब्रह्मगिरे. सकळ दोष जाती मगा, सकळ दोष जाती मगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरे, दृष्टी पडता मी तुम्हाला खुणवलं. मी तुम्ही लक्ष नाही दिलं माझ्याकडे. तुमचा आवाज गोड आहे, मला डबल ऐकायची होती. डबल चालीची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरेमध्ये आहे. मी 14 वर्ष परमपूज्य सद्गुरू श्री मारुती बाबांच्या कीर्तनात चाली गायल्या. 14 वर्ष आळंदीत 2-3 कीर्तन असायचे आळंदीत. बालाजी बुवा उगले, त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्याचा गाथा पाठ आहे. त्याचा म्हणजे माझा जीवलग मित्र आहे. तुमच्या घरात ती परमपूज्य आहे. म्हणजे अशा महात्म्याचे पाय धुवून पाणी प्यावं इतके पवित्र वाणी. तो आळंदीतच फिरतो सध्या, म्हणजे जात नाही बाहेर जास्तीच. घरचा श्रीमंत आहे, बागायतदार आहे. तुमच्या सासरवाडीचा आहे, बापूंच्या सासरवाडीचा आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे बाबा. सगळे ग्रंथ पाठ आहे, गाथा पूर्ण पाठ आहे. रोज पाठाला आहे. रोज कधीपासून माहिती आहे का? 98 सालापासून अजून पाठच चालू आहे. अभ्यास प्रचंड आहे. तो पखवाज वाजवायचा, त्याच्या पखवाजाचा बेज असा होता, म्हणजे बाज त्याचा अभिमन्यू आबा मुळे
यांचा प्युअर कॉपी तो वाजवायचा, कट टू कट, जबरदस्त. आणि मग तो जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये मृदंगावरती बाबांच्या कीर्तनात असायचा. आणि जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये बोधे बाबांनी मारुतीबाबांच्या सोबत मी कायम असल्यामुळे बाबांच्या पाठीमागच्या चाली उचलायला मला एक स्वतंत्र माईक ठेवायचा. उजव्या बाजूला कधीच माईक नव्हता मारुती बाबांच्याकडे. माझं हे नाव जे मंगळापूरकर आहे ना, हे मंगळापूरकर नाव माझ्या 2 गुरुवर्यांचा प्रसाद आहे. पहिला प्रसाद आहे वैद्य बाबांचा, दुसरा प्रसाद आहे मारुती बाबांचा. दोघे लाडान मला मंग्या म्हणायचे, अजूनही म्हणतात मारुती बाबा. डबल चाल, आवाज गोड आहे म्हणून. नाही तर पीठी कशा करता ठेवली माहिती का? कधी कधी सगळंच नादुरुस्त असतं, मग माझं मी भागून घेतो, कोणाचीही गरज नसते. नाशिक जिल्हा या बाबतीत सगळ्यात श्रीमंत आहे. सगळ्यात कीर्तनाची गोडी आणि वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाची श्रीमंती पाहिजे असेल तर ती नाशिक जिल्ह्यामध्ये श्रीमंती. कला तर आहेच आहे, कला तर आहेच आहे. कशा करता बोलतो मी आपल्याला? नुसता भारतात जन्म मिळाला भाग्याची गोष्ट नाही, महाराष्ट्रात जन्म मिळाला, त्याच्यापेक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये जन्म मिळाला. अजूनही पुढचं वर्णन करतो मी आपल्याला. निवृत्तीनाथांपर्यंत आलो होतो मी, गंगेपर्यंत आलो होतो मी. निवृत्तीनाथांच्या, ज्ञानदेवांच्या, जगद्गुरु श्री तुकोबांच्या नंतर जन्म मिळाला. विशेष भाग्यवान. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सगळी जग फिरलेली व्यक्ती, जग. त्यांचा प्रवास विमानानं होता, त्यांचा प्रवास विमानानं होता. आता विमानाला लोक घाबरायला लागली बरं. सध्या लोक विमानाने घाबरायला लागले. इथे खूपशी मंडळी असतील की ज्यांनी विमान प्रवास केलेला असेल. कोणी कोणी केले हातवर करा. विमानात कोण बसलंय हातवर करा. तुम्ही नाही बसले का? ते चष्म्यावाले तिथं असं मस्त. जाधवच ना तुम्ही? जाधव साहेबांची बंधूच ना? वा, मी मगाचपासून ओळखतोय तुम्हाला. म्हटलं नंतर बोलूया, पण मला नाही राहिलं, घेतलं बोलून. त्यांच्याकडे माझं 24 वर्षापासून कीर्तन आहे. मी जसं कीर्तनकार झालो तसं वावी 24 वर्षापासून. कुंभारीला आता कीर्तन आहे, मागे येतो. जाधवांच्याच बरोबर गेले होते हो यात्रेला. मी बोललो विमानात कोण बसलो? बसले असतील पण सांगायला सुद्धा घाबरतात. काय बसायचोच नाही हो आता. जगातला सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून विमानाकडे बघितलं जातं. सगळ्यात सुरक्षित प्रवास. सगळ्यात असुरक्षित प्रवास रस्त्यावरचा. त्याच्यापेक्षा असुरक्षित प्रवास पाण्यातला. आणि सगळ्यात सुरक्षित प्रवास आकाश मार्गाचा, विमानाचा प्रवास. गप करा जरा. कधी नवत कीर्तनाला आला का असं होतं. माझी लिंक तुटून जाते ना. कशा करता बोलतोय मी? ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जग फिरले, भारत देशामध्ये आले. स्वातंत्र्याच्या त्या कालखंडामध्ये या देशाची भ्रमंती त्यांनी केली. महाराष्ट्र फिरले, जग, भारत आणि महाराष्ट्र. नाशिकला आलेत, पंचवटीला आलेत, पुढे नेवास्याला गेलेत. मोठी यादी आहे, मी वाचन केलं त्याच्यात सापडलं मला. नेवाशावरून पुढे नगरमध्ये आल्यानंतर त्यांना कारावास झाला, अटक झाली. बापू, अटक झालेला मनुष्य टेन्शनमध्ये असतो, नुसता तो टेन्शनमध्ये नसतो. त्याच्या सगळे घरातले नातेवाईक, त्याचे संबंध, त्याची सासरवाडी सगळे टेन्शनमध्ये असतात. पाहुण्याला आत टाकले,
त्याला बाहेर काढावं लागत. पाहुणा आतमध्ये बाहेर आलाच पाहिजे, टेन्शन मध्ये असतात. ते पंडितजींना आतमध्ये टाकल्यानंतर, अटक कारावास झाल्यानंतर नगरच्या कारागृहामध्ये ते ध्यानस्थ बसले. डोळे बंद केले. त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत, त्यांच्या हृदयात चैतन्याच्या लहरी उसळ्या मारायला लागल्या. स्फुरण यायला लागलं, हॅपीनेस. बाहेर जे रक्षक होते ते पाहून त्यांच्याकडे विस्मय, आश्चर्य झाले. तुरुंगात आतापर्यंत हसणारा माणूस कोणी नाही बघितला. पंडितजी हसतायत. त्यांनी विचार केला, या कारागृहामध्ये आतापर्यंत इतका आनंद कुणालाच झाला नसेल तो मला झालाय. त्याचं कारण काय आहे? जरा मीच अवलोकन करतो. त्याने अवलोकन केलं, हा प्रभाव कशाचा आहे? मी ज्या मातीत आलो त्या मातीचा प्रभाव आहे. आणि मग त्यानं मी काल कुठे होतो, मागच्या आठवड्यात कुठे होतो, मागच्या पंधरवड्यात कुठे होतो, मागच्या महिन्यात कुठे होतो, सगळी यादी लिस्ट काढली. ही सगळी ठिकाणं होती महाराष्ट्रातली, आणि ही सगळी ठिकाणं होती संतांची क्षेत्र. पहिलं पुणे, पुण्यानंतर आळंदी, भीमाशंकर, नाशिक, पंचवटी, नेवासा, पैसखाम, या सगळ्या संत क्षेत्रांचं दर्शन घेऊन गेलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, हा माझा प्रभाव नाही, माझ्या मनस्थितीचा प्रभाव नाही, ज्या मातीतनं मी आलो त्या मातीच्या संस्काराचा हा प्रभाव आहे. धन्य आहे ही महाराष्ट्र भूमी, जिथे एवढे संत जन्माला आले. लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केली. जगात गाजलेला ग्रंथ आहे विश्वाच्या पाठीवरती, डिस्कवरी ऑफ इंडिया. या ग्रंथामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मातीचा गौरव केलाय. पंडितजी म्हटले, महाराष्ट्र ही सामान्य भूमी नाही, महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी आहे. जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य. जगात झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य आहे. पुढचं वाक्य ऐका. भाग्य म्हटल्यानंतर तुम्हाला गुदगुल्या झाल्या असतील. पुढचं वाक्य पचवून दाखवा. पंडितजी म्हटले, एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते जिवंत असताना कळाले नाहीत. हे तिथल्या लोकांचं दुर्भाग्य. हे टाळ्या वाजवण्यासारखं नाही वाक्य. तुम्ही कीर्तन ऐकताय का काय करताय तेच कळे ना आता मला. जरा विचारानं ऐका. एवढे संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते जिवंत असताना कळाले नाहीत. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्भाग्य आहे. तुम्ही तीर्थयात्रा केली, कुणाच्या सांगण्यावरून केली हो? कुठून आला हा विचार? हा विचार दिला माझ्या ज्ञानोबरायांनी, हा विचार दिला माझ्या नामदेव महाराजांनी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज. ज्ञानदेव पांडुरंगाच्या भेटीला गेले नामदेवांना मागून घेण्यासाठी. तीर्थयात्रेला जायचंय देवा, नामदेवांना घेऊन जातोय. नामदेवांना सांगितलं, नामदेव म्हटले नाही, मला पांडुरंगाशिवाय दुसरा देवच माहित नाही, मला दुसऱ्याचं देवाचं दर्शन पण घ्यायचं नाही, मला नाही जायचं कुठे. मी माझ्या देवाला वचन दिलंय, रात्री पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारल्यात, आणि देवाला मी वचन दिलंय, देवा चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरनाथा. जो भाव आर्त भाव आहे, माऊली नाही येऊ शकत नाही.
त्याचं कारण का? त्याचं कारण एकच आहे, माझं ब्रीद आहे, माझी प्रतिज्ञा आहे, माझा आग्रह आहे, माझा निश्चय असा आहे, कटेवरी करा नाही ज्या देवाचे, कटेवरी करा नाही ज्या देवाचे, कटेवरी करा नाही ज्या देवाचे, कटेवरी करा नाही ज्या देवाचे. नेगे मी तयाचे दर्शन दर्शन, नेगे तयाचे दर्शन नाही जाणार मी तुमच्या सोबत, नाही येऊ शकत. वचन दिलं रात्री देवाला मी. माऊली म्हटली नामदेवा चला आपण देवाकडे जाऊया. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज देवाच्या समोर गेले. ज्ञानोबरायला बघून परमात्म्यानं बाहो उभारून ज्ञानदेवांना विचारलं, माऊली आज तर काही वारी नाही, वारीला टाइम आहे अजून, मध्येच कशा करता आला? देवा यात्रा करायची आहे, भारत भ्रमण करायची आहे, तीर्थयात्रा करायची आहे, या भारत खंडातली सगळी तीर्थ करायची आहे. मी कशा करता सांगितलं ऐकताय का तुम्ही? तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून तीर्थयात्रेला गेलात ह्याचा स्रोत इथे आहे. ज्ञानोबा महाराजांनी तीर्थयात्रा केली नाही, ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या वडिलांची परंपरा सांभाळली आहे. विठ्ठलपंत आणि आऊसाहेब मीनाक्षी ज्ञानदेवांच्या मातोश्रींचं नाव, विठ्ठलपंतांच्या मातोश्रीचं लग्नापूर्वीचं नाव मीनाक्षी आहे, लग्नानंतर रुक्मिणी आहे. सिद्धोपंतांचं आवडीचं नाव मीनाक्षी होतं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला सिद्धोपंत विठ्ठलपंत मीनाक्षी अर्थात आईसाहेब रुक्मिणी माता पंढरीला गेले, त्यावेळेला येताना मात्र आईसाहेब रुक्मिणी माता आपल्या वडिलांसोबत एकट्याच आल्या. त्याचं कारण असं, विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाले आणि मी येतो तुम्ही जा. या देशातली या भारत खंडातली सगळी तीर्थ. बरं आता तर भारत सीमित आहे. जरा विचार करा, 750 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी भारताचं क्षेत्रफळ कुठपर्यंत होतं. बांगलादेश आपलाच होता, पाकिस्तान आपलाच होता, नेपाळ सुद्धा आपलंच होतं, आणि त्याच्या पुढे महाभारताच्या पर्यंत जा. आताचं इराक, इराण, अफगाण. धृतराष्ट्राची सासरवाडी कुठली? हा कोणत्या राज्यात आहे? कंधार. उसे आर्यव्रत करते हैं, आर्यव्रत. जुन्या भारताचं नाव आर्यव्रत. तिथपर्यंत अगोदर युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालू होतं.
मी नाव नाही घेतलं कोणाचं. कीर्तन कसं करायचं? मी जे व्याख्यानाला सुरुवात केली महाराज 9:15 वाजले. 7 ते 9चं कीर्तन होतं. मी ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली केली त्यावेळेला लाईट आली, कारण त्याचं जनरेटरमध्ये पाणी गेलं होतं पावसामुळं. जनरेटर चालूच होत नव्हतं. बरं झालं तुझ्या जनरेटरमध्ये पाणी नाही. मी कुठे आलो होतो? मी विचार करून बोलतोय. मी अगदी खरं सांगतो, मी काही ठरवलं नाही मला अभंग कोणता घ्यायचा आहे आणि मला आज काय बोलायचं आहे. बापू देवा शपथ, आता जे सुचतंय ते मला त्याचं कारण सांगतो. मी बोलत नाही, मला तुमचे चेहरे बोलवतायत. देवा शपथ, इतके छान बसलात तुम्ही, इतके गोड ऐकताय ना, मला वेळेचं भान राहणार नाही आता. तुम्ही जर कीर्तनानंतर जेवण केलं तर संध्याकाळी भूक लागेल तुम्हाला. कीर्तनानंतर तुम्ही जेवणार आहेत ना? जेवणार आहे का खात नाही? अरे हे गंगेच्या पूजनाचं आहे. हा बद्रीनाथाचा, द्वारकाधीशाचा, जगन्नाथपुरीचा, भगवान बलदाऊ आणि सुभद्रेचा प्रसाद आहे. भात केलाय का? भात हा बलदाऊचा प्रसाद आहे. हा काशीचा प्रसाद आहे. जेव्हा सगळे पोटभर जेव्हा, पण संध्याकाळी भूक लागणार आहे. पण ज्ञानाचा प्रसाद असा आहे, विचारांचा प्रसाद, माणसाची तृप्ती ज्ञानानंच होती. ठरवलेलं नाही. मी आर्यवर्त सांगता सांगता कंधारपर्यंत गेलो होतो, धृतराष्ट्राच्या सासरवाडीपर्यंत. धृतराष्ट्राच्या बायकोचं नाव काय? गांधारी. म्हणा तुला सांगायला बोलवले, तू कशाला आम्हाला विचारतोस? गांधारी. वो गांधार की है, गांधार देश. आता युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालूच आहे. अजून काही बंद नाही झालं बापू. क्षेपणास्त्र टाकली जातात. आता त्याच्यानंतर परवा रात्रीपासनं इस्रायल आणि आणखी एक देश आहे त्याचं युद्ध चालू झालं. कोणता देश आहे? प्राचार्य आहेत नाही ते, इराण. आणि इराणवरती हल्ला करताना त्यांच्या कुठल्या प्रॉपर्टीवरती हल्ला केला जातोय? तेलाचे साठे. बरं, तेल जगात कोणत्या देशाला लागत नाही? आणि मग इराणनं जर त्याच्या घाटातले जे देश आहेत, युनिटी, कळतंय ना, युनिटी असते. महाभारताचं युद्ध होतं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णासोबत भगवान श्रीकृष्णाची सेना होती पांडवांच्या बाजूने लढायला. पण या विश्वाच्या पाठीवरती जेवढे देश आहे, जेवढे राष्ट्र आहे, हे सगळे देश आणि राष्ट्र त्यांच्या सशस्त्र सेनेसह कौरवांच्या बाजूने लढायला आले होते. दॅट्स टाइम. आणि अगदी त्याच कंडिशन नुसार आता ही तीच रचना आहे. म्हणून सगळे देश भीतीत आहेत सध्या. तर या दोन देशांचं युद्ध पेटलं तर काय करायचं? काय करायचं का? असा हे एक जजमेंट असतो, एक आदेश असतो आणि एक प्रोटोकॉल असतो. आपला स्वभाव जरी त्या प्रोटोकॉल मध्ये बसत नसला तरी प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो का नाही? समजतंय ना? प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. चला, मी कशा करता सांगू तुम्हाला. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज देवाच्या समोर गेले आणि देवानं सांगितलं, नामा वेड आहेस का रे? घ्यायला कोण आलाय तुला? रात्री आपलं काही होऊ दे, कुठलाही ठराव होऊ दे, काही होऊ दे, तुझ्यात माझ्यात काय ठरलंय याला महत्व नाही. ज्ञानदेव काय म्हणतात याला महत्व आहे. त्यावेळेला नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या संपूर्ण भारतवर्षाची यात्रा केली. ज्यावेळेला काशीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराज गंगेच्या पलीकडे आहेत आणि आता त्यांना गंगेतून काशीमध्ये प्रवेश करायचा आहे.
ज्यावेळेला स्वभावानं जाणलं भोलेनाथानी विश्वनाथानी की ज्ञानदेवानी नामदेव येत आहेत माझ्या ज्ञानराजांना घेण्यासाठी, स्वतः काशी विश्वनाथ मंदिरातून उठून गंगेच्या तीरावरती आले आणि ज्ञानदेवांना नामदेवांना हात उभारून आमंत्रण केलं स्वागत करण्यासाठी. स्वतः काशी विश्वनाथ ज्ञानदेवांना घेण्यासाठी गंगेच्या तीरावरती आलेत. हा वारकरी पंथाचा इतिहास. ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ. आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, दोघे आले गंगेयात, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात, ज्ञानोबाचा हात प्रेमधनी विश्वनाथ, आई से बोलत चालत दोघे आले गंगेयात. स्वतः देव, स्वतः भगवान शिव ज्ञानदेवांच्या स्वागताला ज्ञानदेवांना घेण्यासाठी पलीकडे गेले आणि त्या गंगेतून स्वतः ज्ञानदेवांना सोबत घेऊन आपल्या धामामध्ये, आपल्या मंदिरामध्ये आपल्या जवळ घेऊन ज्ञानोबांशी संवाद केला. हे काय अंधश्रद्धेचं नाही सांगत मी, अंधश्रद्धेचं सांगत नाही मी. माझा प्रश्न पुन्हा आहे, तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून तीर्थयात्रेला गेलात? ही आपली संतांची परंपरा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेली परंपरा आहे. विठ्ठल पंतांपासून, नामदेव महाराजांपासून, ज्ञानेश्वर महाराजांपासून, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांपासून. तुकोबारायांची सगळी तीर्थ पंढरपुरात आहे, सगळी तीर्थ. विष्णुपद गया रामधाम काशी, अवघी पाया पाशी विठोबाचा, अवघी पाया पाशी विठोबाचा. विष्णुपद गया रामधाम काशी, अवघी पाया पाशी विठोबाचा, अवघी पाया पाशी विठोबाचा. करेक्ट टायमिंग आहे ना? बस खूप गोड. विष्णू पद गया राम काशी, कुठे? अवघी पायापाशी विठोबाच्या. जगातली सगळी तीर्थ केलीत पण पंढरपूर नाही बघितलं, वाया गेला. काशीचं पाणी वेशीत सांडलं. हे तर महाराष्ट्राचं जे वर्णन करत होतो ना, हे सगळे सूत्र जोडा तुमच्या मनाने बरं का. थोडं थोडं गाळून घ्या. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा
मैया. थोडं टाइम कव्हर करू. जगातली सगळी तीर्थ पंढरीत आहे. चंद्रभागेचं दर्शन घेतलं, पंढरीचं दर्शन घेतलं, जगातली सगळी तीर्थ बघितली. आता ज्ञानदेव काशीत गेले. काशीचं मोठं वैशिष्ट्य आहे. 1-2 मिनिटामध्ये मी या संबंधाचं वर्णन करतो. भगवान शिवाचा आणि पार्वतीचा, माता सतीचा विवाह झाला. राजा दक्षाचा विरोध होता, पण पुरीनं ऐकलं नाही. भगवान शिवाबरोबर तिनं विवाह केला. आता भगवान शिवाची प्रॉपर्टी काय, भगवान शिवाचं एज्युकेशन काय, काय भगवान शिवाची पर्सनॅलिटी काय, रूप वर्ण, जमीन जुमला, गाडी बंगला, पुरील पाहिजे ना सगळं. माझ्या एका नात्यातली मुलगी 36 वर्षाची झाली, तिचं अजून लग्न नाही झालं. पूर्वी मुलींची लग्न व्हायची, आता बायांची होतात. आणि त्याच्याही सुधारणा झाली. आता डिग्रीची लग्न होतात. कशाची लग्न होतात? डिग्र्या मॅच केल्या जातात. आणि त्याच्यानं अजून आणखीन त्याच्यामध्ये आणखीन डेव्हलपिंग झाली. आता पॅकेज बरोबर लग्न होत आहे. आणि लग्नाचं सुद्धा पॅकेज दिलं जात आहे. फक्त लग्नानंतरचं पॅकेज देऊ नका, एवढे उपकार करा. त्याच्यातही डेव्हलपिंग झाली. प्री वेडिंग हे पण पॅकेज दिलं जातं. प्री वेडिंगचं कॅमेरामॅनच बायका घेऊन जातो यांच्या. काय कळतंय तुम्हाला? तुमच्या पैशाला उतारा त्याला आम्ही काय करू? कीर्तनकार विठाला. आता बारसतीनं लग्न केलं शिवा बरोबर, पण घर कुठे आहे? घर कुठे आहे? आणि याचं फ्रेंड सर्कल बघितलं तिरुवारातीत सगळं. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. वरातीत नाचताना सगळी भूत माझ्या तेव्हापासून लक्षात आतात. हे वरातीत नाचतात ते भूतासारखे का नाचतात? जे बाहेर काढून का नाचतात? अरे हे भूत जे सगळे तेव्हाची भूत भगवान शिवाजी. आता ते आजू काय होते ना. ते एक दिवस निवांत बसले होते सती आणि शिव. खूप दिवस झाले. इतके व्यस्त असतात. एक तरी सुट्टी काढा, कमीत कमी आपल्याला फिरायला जायचंय. सगळे सिनियर सिटीजन्स आहे जास्ती करून, त्याच्यामुळे डिजिटल काही बोलत नाही. आपल्याला फिरायला जायचंय, कुठेतरी पिकनिकला जायचंय. रिमिक्स बोलतो, थोडंसं समजून घ्या. शिव म्हटले तुझी इच्छा काय? मला फिरायला घेऊन चला. लग्नानंतर बऱ्याच सतीची इच्छा असते. कुणाची नसेल तर सांगा, खर्च वाचेल. कुठेतरी फिरायला जावं. मी खूप वेळा रडलो 2 दिवसात. खूप वेळा. हा अपघात जो झाला अहमदाबाद लंडन विमानाचा, खूप वेळा रडलो. म्हणजे मृत्यू कसा तुम्हाला जागेपर्यंत घेऊन जातो, त्याची जागा जिथे ठरवलेली आहे तिथपर्यंतच घेऊन जातो. तुम्ही कुठल्या देशातले काही फरक नाही पडत. तुम्ही कुठल्या पदावरती आहेत काही फरक पडत नाही. तुम्ही कुठल्या लोकेशनवरती आहे काही फरक पडत नाही. तुमचं नियोजन काय काही फरक पडत नाही. मुला मुलीला सरप्राईज देण्यासाठी आई वडील सरप्राईज, मुलाला कळवलं नाही, फ्लाईटचं तिकीट बुक केलं. पण ज्या वेळेला कळली बातमी मीडियाच्या माध्यमातून, मुलगा आला तिकडनं लंडन मधून, सहा महिने झाले लग्नानंतर पतीचं तोंडही बघितलं नव्हतं.
आणि आता राहण्यासाठी चालली होती. काळानं हल्ला केला, काळानं हल्ला केला. बुकीनं सांगितलं की तुम्हाला 14 तारखेनंतरचं तिकीट आहे. किती? 14 तारखेनंतरचं तिकीट ऍडजस्ट होत नाही. मृत्यू कसा घेऊन जातो इकडे लक्ष द्या. कसं घेऊन जातो मृत्यू? या दोघाही जोडप्याने सांगितलं थोडं अगोदरच द्या. बुकीनं फोन केला, एक भेटतंय 12 तारखेचं घेऊ का? हो घ्या. आणि याच वेळेच घ्या. घेतलं, दोघेही गेले. तर कॅन्टीन मध्ये MBBS शिक्षण घेणाऱ्या पोरांना काय माहिती होतं? प्रोफेसरला, डॉक्टरला, लेक्चररला, मेडिकल रिसर्च सेंटर मधल्या त्या लोकांना काय माहिती होतं? एक म्हटला 40 सेकंदात वाचलो. किती? 40. एक पोरगी भांडत होती गेटमनशी, सिक्युरिटीशी, माझी फ्लाईट मिस होते, मला जाऊ द्या, जाऊ द्या. सिक्युरिटीनं पुढे कॉल केला, पुढेच्या बॉलनी पुढे कॉल केला आणि तिन्ही लोकांनी तिला ब्रेक लावला. तुला जाता येणार नाही, ऑलरेडी फ्लाईट लेट आहे आणि आणखी तुझ्या जाण्यानं आता फ्लाईटला ब्रेक लावता येणार नाही. त्या मुलीचं जर ऐकलं असतं तर 250 लोक वाचली असती. पण त्याचं काय नियोजन आहे? कुठे लिवले तुमचं? लिवलं म्हणलो मी. तुमची लीव कुठे आहे? एक्झिट. तुम्हाला कुठे जायचंय? आता ती पोरगी मीडियावरती रडून देवाचे आभार मानते. भगवान शिव आणि सती आकाश मार्गाने फिरायला निघालेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी यात्रा केली ना आणि जोडीने यात्रा केली ना. ही यात्रा म्हणजे शिव आणि शक्तीची यात्रा आहे. विठाला तीर्थयात्रा कधीच एकट्याने करायची नाही, कधीच नाही करायची. अर्धांगी पाहिजेच. तुमची तीर्थयात्रा एकट्यानं तुम्ही 1000 वेळा केली तरीही घडत. विठ्ठला कधीच नाही. बायकोची इच्छा नसली तरी तिला घेऊन जा. तिला म्हणा, तिला तिकडनं येता येता तुला लंडनला घेऊन जातो म्हणायचं. काहीतरी आमिष दाखवा तिला. सांगण्याचा भाग कळाला तुम्हाला? एकट्याने नाही करायची. पंढरपूरची वारी सुद्धा एकट्याने नाही करायची. नाशिक जिल्ह्याकरता जाधव साहेबांनी एक धर्मशाळा बांधून दिली. 22 ठुशीचे सुपुत्र. तुमच्या सगळ्यांची सोय केली तिथे. कधी जा. रंगनाथ बाबा कोकाटे मठ सगळ्या नाशिक जिल्ह्याला ओपन आहे. राहा तिथे. त्यातल्या त्यात निफाड तालुक्याचे सुपुत्र आहेत, तुमचे सुपुत्र आहेत, जाधवाच आहेत. भगवान शिवानं सतीला घेतलं, आकाश मार्गाने फिरताय आणि सतीने सांगितलं थांबा ना जरा, थांबा, ब्रेक लावा. काय हे गाव कोणतं आहे? ये गांव कौन है? तब शिव जी ने कहा ये मेरे प्यारे की नगरी है. तब शिव जी ने कहा ये मेरे दोस्त का गांव है. बड़े जिगरी दोस्त है शिव के. कौन? विष्णु जी. ये विष्णु जी की नगरी है. नाम क्या है इसका? इसका नाम क्या है? तो इसका नाम है काशी. दूसरा नाम है वाराणसी. दूसरा नाम है वाराणसी.
चलिए उतरते हैं यहाँ, चला ना देवा जाऊया. खूप छान आहे. काही या वायूमध्ये पवित्रपणा आहे, काहीतरी आकर्षित करते मला. तिथे खाली उतरले विमानात आणि काशीमध्ये थांबले. काशीमध्ये थांबल्यानंतर माता सती आणि शिव दोघे विचरण करत असताना सतीचं मन इतकं रमलं काशीमध्ये, इतकं काशीमध्ये रमलं, तिथून ती निघेच ना. जायला पाहिजे सती, पुढे जायचंय. नाही देवा, मला असं वाटतं की या गंगेच्या तीरावरती आपलं घर असावं. मला कधी काही दिलं नाही, मी कधी काही मागितलं नाही. स्मशानात राहिले तुमच्या सोबत, चांगलं घर सुद्धा नाही मिळालं मला. दागिने नाही, हाऊस नाही, काहीच नाही. एवढी एक इच्छा आहे. माझं ऐका देवा, मला इथे वास करायचा आहे, तुम्ही इथे माझ्यासोबत राहावं असं मला वाटतं. तर शिवजी ने कहा, ये तो मेरा ही मन का भाव है. मलाही वाटतं, पण ही माझ्या दोस्ताची नगरी आहे, माझ्या मित्राचं गाव आहे बरं का. काशी ही विष्णूची नगरी नव्हती. काशी ही शिवाची नगरी नव्हती. काशी ही विष्णूची नगरी होती. आपल्या प्रिय पत्नीच्या सतीचा हट्ट पुरवण्यासाठी भगवान शिवाने भगवान विष्णूला साथ घातली. देवा, सती म्हणते काशीमध्ये राहायचंय, इथे घर बांधायचंय. भगवान विष्णू म्हटले काय हरकत आहे, 2-4 प्लॉट घेऊन टाका मग. नाही, ती म्हटली हे सगळंच पाहिजे आपल्याला. हो का, दिली. या भगवान शिवाच्या स्वभावाचं वर्णन करतात एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चेते, त्याचे पाय माझे चेते, त्याचे पाय माझे चेते, त्याचे पाय माझे चेते, वाचे वदनात. रोग आहे. आता कीर्तनात जरी बसल्या ना, एकमेक पाहतात, साडीचा ब्रँड चेक करतील, गळ्यातले डाग, कानातले, हा फार नखापासून पाहतात. ऑइली आहे. माझ्या शेजारी पार्लर आहे म्हणून मला माहिती आहे सगळं. आणि लांबचं नाही, माझ्या मेवणीचंच आहे. जास्त माहिती, सगळे प्रकार माहिती आहे मला, कारण त्याची एलर्जी आमच्या घरात पण आलेली आहे. तिच्याकडे काय आहे, तिच्याकडे काय आहे. पाहुणे आमचा व्यवसाय करतात, चांगलं नेटवर्क आहे त्यांचं, आणि तिच्याकडे 100 तोळे सोनं आहे. किती? माझ्या मेवणीकडे किती? 100 तोळे. माझी बायको म्हणली मला पण तेवढं. मला मारिती का मला? जेव्हा शपथ, खोटं नाही बोलत. सती म्हटली तिचं घर बघितलं मी, मला काय दिलं, मसनात राहते मी भोळ्यावर बोलते, भोळा. शिव म्हटले काय पाहिजे तुला, जे लागेल ते. काही नाही, सोन्यासारखं एखादं घर. कसं? छोटंसं सोन्यासारखं एखादं घर. शिव म्हटले सोन्यासारखं ना, ठीक आहे देतो. भगवान शिवानी विचार केला, याला सोन्यासारखं नाही, सोन्याचंच देतो. इंजिनियर बोलवला, फायनान्सर, सोन्याचा फायनान्सर त्याचा भाऊचे कुबेर, सगळे एकत्र केले. कुबेराला सांगितलं सोनं पाहिजे.
आणि विश्वकर्म्याला सांगितलं प्लॅन पाहिजे, त्याचं सगळं एकत्र यावं लागतं. आजचा सुद्धा प्लॅन चांगला आहे, हा सगळा खूप सुंदर आहे. पण दिवसाचं कीर्तन असून तुम्ही एवढे शांत बसलात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि इतक्या कॉन्सन्ट्रेशननी कीर्तन ऐकताय हे त्याच्यापेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढचं सांगतो, एक्सप्रेशन्स तुमचे कळतात, आवडीनं कीर्तन ऐकताय हे पण मला कळतंय. भगवान विश्वकर्माला कुबेराला सांगितलं, रचना केली, आता वास्तू शांती करायची वेळ आली. लंका कुणाची आहे? शिवाची आहे. गिफ्ट कुणाला द्यायची आहे? गिफ्ट, तुमचं आडनाव काय? शंकपाळ. गिफ्ट कुणाला द्यायची आहे? तुमचं लग्न झालंय का? झालं असेल तर हा म्हणा. तुम्ही लाजायला लागली काय? आता याला काय अर्थ आहे? गमतीनं प्रेमाचा, इट्स हार्ट रिलेशन, नॉट अ माइंड रिलेशन. ऐका, बायकोला काही गिफ्ट दिलं कधी? ते म्हणतीन चांगलं गप्पा मारायला याच्याजवळ बसलो होतो, जाऊन चूक केली. गिफ्ट करायची पण परिपूर्ण, वास्तू शांती करायची. नंदीला बोलावलंय, नंदिकेश्वर, या त्रिखंडातला, या त्रिभुवनातला सगळ्यात विद्वान वेद मंत्राचं शास्त्रोक्त गायन करणारा द्विज ब्राह्मण पाहिजे. कोण आहे? शिवदूतांना पाठवलं, ब्राह्मणाचं नाव पुढे आलं ज्याला शास्त्रीय गायन येतं आणि ज्याला वेद पाठ आहे, वेद मुखोद्गत असा एकच ब्राह्मण. त्या ब्राह्मणाचं नाव आहे रावण. सुनो, रावण ब्राह्मण कसा? रावण तर राक्षस आहे, तो ब्राह्मण कसा झाला? त्याचा बाप ब्राह्मण आहे आणि त्याची आई राक्षसीने. दोघांचा डीएनए. डीएनएचं सध्या जास्त क्लायमेट आहे ना, बॉडी सापडू नाही राहिल्या कुणाची आहे, मग डीएनए मॅच करून द्यायचे 70 तास लागते. त्याची आई राक्षसीने, त्याचा बाप ब्राह्मण आहे, ऋषी विश्रवा. आणि रावणाची आई आहे के कसी, काही नाही, के कसी. इकडे लक्ष द्या संजय भाऊ. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? काय विनय करायला घ्या ना, घ्या घ्या. सुरुवातच तशी झाली. पण विनेगराच्या गाड्यात तुळशीची माळ दिसत नाही मला. खरंच खरंच आहे का बाबा? तुळशीची माळ आहे का? मग तुम्हाला विना घ्यायला कोणी लावला होता? त्याचं नाव सांगा मला पहिला. तुळशीची माळ नाही तुम्ही विना घेतला, परत कधीच विण्याला हात लावायचं नाही तुम्ही, कधीच नाही. जोपर्यंत माळ नाही गळ्यात तोपर्यंत विण्याला हात नाही लावायचा. विठाला आता याचं काही जास्त ट्रान्सलेट करत नाही. त्यांनी विना घेतला त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं होतं, पण सुरुवातीलाच खडा नको टाकायला म्हणून काही बोललो नाही. पण कीर्तनानंतर बोलणारच होतो, पण त्यांना आता दम निघला नाही विनय करायला. वय आहे तुमचं, तुमच्या चरणी लिहिणंच काहीतरी पुण्य आहे, परंतु पथ्य सांभाळा. पथ्य नाम विठोबाचे, त्याच्याकरता माळ आहे. इकडे लक्ष द्या. राजा रावणाचं नाव पुढे आलं. राजा रावणानं वास्तुशांती केली आणि असे वेदमंत्र गायले. भगवान शिव प्रसन्न झाले. हो हो, बहुत बढिया. इतके प्रसन्न झाले भगवान शिव, तिथे तांडव करायला लागले त्या वेदमंत्राच्या गायनावरी. आणि ज्यावेळेला वास्तुयज्ञाचा पूर्णाहुती झाला, तुम्ही भजन केलं ना आता गंगेच्या पाण्याची मिरवणूक करताना, तुम्ही शेवटी एक अभंग गायला, पूर्ण केला पूर्ण केला. मला ऐकायला येत होतं, खूप गोड भजन केलं. अशी असते गंगा पूजनाची, त्याला उद्यपन असं म्हणतात. छान. ज्या वेळेला पूर्णाहुतीचे मंत्र गायले त्यावेळेला भगवान शिव समोर आले. ब्राह्मण देवा, तुमच्या वेद मंत्राच्या वास्तुशास्त्राच्या कुशल ज्ञानाने आणि गायनाने मी मंत्रमुक्त झालोय. मला तुम्हाला इच्छादान द्यायचंय. जगाचा बाप देवादिदेव महादेव बोलतोय.
इच्छादान द्यायचंय. भगवान शिवाला माहित नाही पुढे काय होणार आहे ते. बोला काय इच्छा आहे तुमची. रावणानं सांगितलं वचन देताय तुम्ही. हो वचन आहे. इच्छादान म्हणताय. हो इच्छादान आहे. संकल्प सोडा. शब्द माघारी घेणार नाही. भगवान शिवाच्या हातावरती पाणी दिलंय आणि संकल्प सोडलाय. संकल्प सोडताना सांगितलं भगवान शिवानी बोला काय लागतं तुम्हाला. राजा रावण ब्राह्मण रावण म्हटला काय नाही, जिची वास्तुशांती केली ती लंका सोन्याची मला पाहिजे. संकल्प सोडला, दिला. देव किती भोळा आहे म्हणून शिव भोळा. असे वेद मंत्र गायले एका असुरानं, गायले एका राक्षसानं, दानवानं, पण त्या स्तोत्राचा त्या मंत्राचा पाठ केला तर मानवाच्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर होतात. कोणते मंत्र कोणते स्तोत्र गायले राजा रावणानं. त्यानं रचलेलं शिवतांडव नावाचं स्तोत्र जगप्रसिद्ध आहे, विश्व प्रसिद्ध आहे. ज्ञान पाहिजे, गुण पाहिजे, संपत्ती पाहिजे, आरोग्य पाहिजे, विघ्न दूर व्हावे याचा तुम्ही संकल्पाचा पाठ करा. स्वानुभवानं सांगतो मी शिवतांडव स्तोत्र पाठ केलं कोरोनाच्या काळात बाबा. संकल्पानं पाठ केले मी. संकल्पानं पाठ केले. मला प्रामाणिकपणे सांगतो. रेकॉर्डिंग केले तू शूटिंग मला विचारल्याशिवाय टाकायचं नाही. काही त्याच्यात कट आहे कारण पर्सनल पब्लिक नसतं करायचं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो बाबा. खूप ओपनली डीप सांगत नाही पण माझं मनोरथ पूर्ण झालं. फक्त स्तोत्राचा पाठ केला. कुठे गेला तेही सांगतो. आळंदीत. सगळी मनोरथ पूर्ण होती. असे मंत्र गायले, शिव प्रसन्न झाले. ते मंत्र ते स्तोत्र कसे असतील. शिवतांडव स्तोत्राची निर्मिती करताना राजा रावणाने महर्षी अगस्तींना नमन केले. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओ जटाटवी जल जल प्रवाह पावितस्थले गले लंबितानुजंग तुंग मालिका डमड 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 निनाद डमर्वया चका
ये है महती, ये स्वभाव विशेष है भोलेनाथ का। कभी कभी अपने परिवार पर भी आ जाती है, तो भी भक्तों का मनोरथ पूरा करने के लिए हिचकिचाते नहीं, क्योंकि भोले हैं। बहुत प्यारी कथा आती है शिव जी के जीवन के बारे में, तो उस कथा का नाम है भस्मासुर की कथा। ज़्यादा बात नहीं करूँगा मैं, 2-5 मिनट में रुक जाऊँगा। सुमिरन करने से क्या होता है? सब दुख दूर हो जाते हैं, सब पीड़ा टल जाती है, सब समस्याओं का निराकरण हो जाता है। ऐसा है शिव का नाम। शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर के दर्पण खोलो, अब क्षण खाली न जा भोले, अब क्षण खाली न जा, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय, तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, नमः शिवाय। कैलाश के निवासी, कैलाश के निवासी, नम बार बार हूँ, आए शरण तिहारे प्रभु, तार तार हूँ। भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया, चाहा जो वरदान तूने झट से दे दिया। रावण ने मांगा तो लंका दे दी, और विभीषण ने मांगा तो खुद को भी दे दिया। भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया, मांगा जो वरदान तूने झट से दे दिया। कैलाश के निवासी, इतकी ताकद आहे। संत एकनाथ महाराज म्हणतात, वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध का, दड 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 दोड दोड दोड, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, दड 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 दोड दोड दोड, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम सीता मुखी से विपाका पडिया रे, शिवनाम सीता मुखी से विपाका पडिया रे, शिवनाम सीता मुखी से विपाका पडिया रे, शिवनाम सीता मुखी से विपाका पडिया। सिस्टम करता एक नंबर। कुठली गावातलीच आहे का? पालखेडची एकच नंबर आहे। मी 1-2 वेळा गायला असेल कदाचित तुझ्या सिस्टमवर। छान, कौतुक करा, आपलीच पोर आहे। हातात जादू असते, तुमच्या हातात जादू आहे म्हणून रंग आहे, तुमच्या बोटात जादू आहे म्हणून रंग आहे, तसं तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांचा रंग खुलवणार आहे, त्याच्याही बोटात जादू आहे। छान। बद्रीनाथ
बद्री हा शब्द संस्कृत, बद्री वन, जामुन के पेड़ वैते वहाँ, उस जामुन के पेड़ पर भगवान शिव जी बैठे हैं। उनको ढूंढने के लिए माता पार्वती आते हैं। दोगे बात करते हैं आपस में। तो शिव जी कहते हैं सती मैं यही रहना चाहता हूँ, मेरे सब दुख यही निवारण होते हैं, तो यही रहूँगा। म्हणून बद्री वन, बद्रीनाथ। ऐका ना, बद्रीनाथ हे शिवाचं धाम नाही आहे, बद्रीनाथ हे विष्णूचं धाम है। धर्म के दो पुत्र हैं, एक का नाम है नर और दूसरे का नाम है नारायण। बड़ी प्यारी कथा आती है, संक्षिप्त में बात कहूंगा। ते विष्णूचं धाम आहे, पण जिथे विष्णू आहे तिथे शिव आहेच। जिथे विष्णू आहे तिथे या चारही धामांचं महत्व हेच आहे। तुम्ही रामेश्वरमला जा, रामाचं धाम आहे, पण शिव आहेच। तुम्ही द्वारकेला जा, कृष्णाचं धाम आहे, पण सोमनाथाच्या रूपानं गुजरातमध्ये शिव आहेच। रामेश्वर तमिलनाडु प्रांत में है, रामनाथपुरम डिस्ट्रिक्ट है। अरबी समुद्र और बंगाल की खाड़ी के बीच रामेश्वरम आते हैं। अब जैसे जगन्नाथ, जगन्नाथाचं मंदिराची कथा खूप गोड आहे। एका कीर्तनात काही होणार नाही, तुम्हाला तिथपर्यंत आणता आणता रुची कीर्तनाची थांबून जाईल। संपलंय माझं कीर्तन, एवढंच सांगतो थांबतो। जगन्नाथपुरी मध्ये मंदिर कुणाचं आहे? जगन्नाथपुरी मध्ये भगवान कृष्ण, जगन्नाथपुरी मध्ये भगवान बलराम आणि त्या दोघांची बहीण सुभद्रा यांचं मंदिर आहे। धामांना मोठं महत्व। एका धामा, काशीमध्ये माझं कीर्तन होतं मागच्या वर्षी, आम्ही 500 वारकऱ्यांनी तिथे सप्ताह केला। अयोध्या 7 दिवस, काशी 2 दिवस। काशीत कीर्तन होतं माझं, मी फक्त काशीच सांगितली होती, फक्त काशी, दुसरं काही बोललोच नाही। तुम्ही म्हणा हे सगळं कुठून केलं होतं? काही नाही, गुगलला सर्च केलं होतं आणि जे चांगले पेज आहेत त्या पेजवर तर डिटेल्स थोडंसं वाचलं होतं। तुम्हाला पण सांगतो, खूप डिटेल आहे गुगलवरती, साईट चांगली पाहिजे। ह्या सगळ्या ह्या धामांचं महत्व आहे। देवाच्या स्वभावाचं वर्णन आहे, देवाच्या नावाचं वर्णन आहे, देवाच्या दर्शनाचं फळ आहे आणि देवाच्या कृपेचं फळ आहे। 4 धाम ज्यानं केली त्याच्या आयुष्यातली सगळी पाप संपली जातात। 4 धाम ज्यानं केली त्याच्या करता मोक्षाचा मार्ग सुकर झालेला असतो। विठोबा रखुमाई जय जय।